हॅलो स्टुडंट, आज आपण मॅथ्सचं फर्स्ट चॅप्टर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनचा स्टडी करणार आहोत. एकदम इझी आहे मुलांनो. बघा, तर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन काय आहे तर हे काही टॉपिक्स तुमचे जुनेच झालेले आहेत. तर पहिला आहे अँगल बायसेक्टर. जरा बघूया व्यवस्थित, ते रब करतो. तर अँगल बायसेक्टरमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मुलांनो एकदम सिम्पल आहे. बघा, इथे डायग्राम तुम्हाला दिसते अँगल बायसेक्टर कसा काढायचा तो. तर आपण त्याचा स्टडी करू. बघा, तर मुलांनो पहिला ABC तुम्हाला अँगल दिलेला आहे. अँगल कशात मेजर करतात तर डिग्रीमध्ये मेजर करतात. तर इथे काय काय टॉपिक पॉईंटिंग केलं त्याच्याकडे लक्ष ठेवा नीट. तर पहिला रे BC काढायचं हे तुम्हाला माहिती आहे. आणि ते 40चा अँगल इथे तुम्ही प्रोट्रॅक्टर ठेवून डीची ते का बीची ते म्हणून ते रब करतो. इथे B आहे बघा, तर बीचे ते तुम्ही प्रोट्रॅक्टर ठेवून इथे तर तुम्ही असा अँगल काढायचा 40चा असा. ओके. आणि मग तुम्ही काय करायचं, बीवर पुन्हा कंपासचा पॉईंटर ठेवून तुम्ही असे आर्क काढा छोटे अंदाजे. आणि पुन्हा त्या आर्कवर पुन्हा कंपासचा पॉईंटर ठेवून पुन्हा तुम्ही अशा आतमध्ये आर्क काढाल असे. आणि त्याच्यातून तुम्हाला असा अँगल बायसेक्टर काढायचा ह्या बीचा. हे अतिशय महत्त्वाचं आहे, पुढे आपल्या डायग्राममध्ये युजफुल आहे, उपयुक्त आहे, करणार होतो आपण उपयोग. बघूया पुढे आपण हे रब करतो. काढत चला एक एक डायग्राम तुम्ही ड्रॉ करत चला. आता आहे मुलांनो परपॅन्डिक्युलर बायसेक्टर. परपॅन्डिक्युलर बायसेक्टरमध्ये काय आहे तर बघा मुलांनो एकदम इझी आहे. तर सेगमेंट PS तुम्ही काढलात. तर सेगमेंट PSमध्ये PSचा परपॅन्डिक्युलर बायसेक्टर तुम्ही 5th आणि 6thलाच पाहिलेले आहात. तर PSचं मोर दॅन हाफ घ्यायचं असं, एवढं मोर दॅन हाफ आपल्या कंपासमध्ये. कंपासचा जे पॉईंटर आहे तो Pवर इथे तुम्ही ठेवताय. हे रब करतो आणि कंपासचा पॉईंटर तुम्ही इथं Pवर ठेवून हे PS काढलात. आणि कंपासचा पॉईंटर तुम्ही Pवर ठेवून तुम्ही असा आर्क काढलात आणि तोच तुम्ही खाली आर्क काढलात. ओके. एसवर ठेवून तुम्ही असा आर्क काढलात वरती खाली. आणि मग त्यातून तुम्ही असा परपॅन्डिक्युलर बायसेक्टर काढलात. इथे मुलांना पाहिलं तर PM आणि MS हे कॉन्ग्रुएंट असतात बघा जेव्हा परपॅन्डिक्युलर बायसेक्टर असेल तर. हे राईट अँगल असेल इथे रब करतो. बघा दाखवलेलं आहे. एक एक टॉपिक तुम्ही ड्रॉ करत चला. पुढे जाऊया आपण. तर आताच मी तुम्हाला सांगितलं की अँगल बायसेक्टर ट्रायंगलमध्ये कसं काढायचं. तर बघा मुलांनो, ते पहिला ट्रायंगल तुम्ही असा काढणार आहात काय त्यांनी दिलेल्या मेजरनुसार किंवा आपल्या इच्छेनुसार. ते रब करतो. एक एक तुम्हाला अँगल बायसेक्टर दाखवतो याच्यामध्ये. तर पहिला समजा तुम्ही PQRचा अँगल बायसेक्टर तुमचा असा येईल मुलांनो. आताच सांगितलं तुम्हाला की असं आर्क काढायचे. त्या आर्कवर पुन्हा तुम्ही असं कंपासचा पॉईंटर ठेवून पुन्हा तुम्ही असे काढणं आतमध्ये आर्क. आणि तुम्ही प्रत्येक अँगलला असं काढणं. हे रब करतो. दुसऱ्या अँगल दाखवतो बघा अँगल बायसेक्टर PRQचा अँगलचा तुमचा असा येईल. आत्ता सांगितल्याप्रमाणे इथे तुमच्या अशा आर्क येतील. असं काढायचे आहेत मुलांनो. ओके. आणि तिसरा मुलांनो पुन्हा याला रब करतो. सिम्पल आहे बघा. त्याच्यानंतर QPRकडे लक्ष द्याल. QPR तुमचा असा आहे आणि त्याचा हा तुमचा अँगल बायसेक्टर तुमचा असा येईल. असे प्रत्येक अँगलचे अँगल बायसेक्टर इथे आयमध्ये पॉईंटिंग केलेत बघा. आयमध्ये हा जो आय आहे ज्या एका पॉईंटमध्ये येतात आणि म्हणून त्याला त्या अँगल्स बायसेक्टरला कॉन्करंट सेगमेंट असं म्हटलं जातं. आणि हा जो आयमध्ये जिथे आलेले आहे त्या आयला पॉईंट ऑफ कॉन्करन्स असं म्हटलेलं आहे. मग इथं लिहिलेलं आहे मुलांनो, आपण ऑब्झर्व करूया. तर हे जे काही अँगल बायसेक्टर्स आहे इथे तर ते कोण आहे तर कॉन्करंट्स आहेत ते. आणि जो पॉईंट आय जो आहे त्याला पॉईंट ऑफ कॉन्करन्स असं म्हणतात. एवढे टॉपिक लिहायचे आहेत, मी डॅश केलेले आहेत ते. हे जे बेसिक आहे ते आता आपण पुढे यूज करणार आहोत बघा. आता अँगल बायसेक्टरचा जसा यूज केला तसं परपॅन्डिक्युलर बायसेक्टरचा तुम्ही यूज करणार आहात. मुलांना बघा ट्रायंगल काढलेला असा. जरा बघा नीट व्यवस्थित समोर दाखवतो. तर हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल XYZ काढलेला आहे पहिला असा. त्याला रब करतो. आता ट्रायंगल समजलं तुम्हाला. आणि मग नंतर काय करायचं, प्रत्येक साईडचा समजा YZ घेऊया, त्याचा परपॅन्डिक्युलर बायसेक्टर आत्ता असा काढा. आत्ता मी वर दाखवलेच बघा तुम्हाला असा. आणि त्यातून तुम्ही असे लाईन करणार. नंतर XY त्याचा परपॅन्डिक्युलर बायसेक्टर असा काढणार तुम्ही. आणि नंतर तुम्हाला XZ तुम्ही असं परपॅन्डिक्युलर बायसेक्टर काढणार. असे 3 साईडचं तुम्ही काढणार आहात. बघा पुन्हा दाखवतो एकदा. तर YZचा तुम्ही असा काढलेला आहे. तर रब करतो. त्याच्यानंतर मुलांनो तुम्ही ऑब्झर्व केलं तर XYचा तुमचा असा परपॅन्डिक्युलर बायसेक्टर येईल. असं तुम्हाला आर्क काढायचे आहेत व्यवस्थित, डोंट फॉरगेट. रब करतो. त्याच्यानंतर मुलांनो बघा हा XZ आहे त्याचा तुम्हाला असा काढायचा. असे प्रत्येक साईडचे तुम्हाला परपॅन्डिक्युलर बायसेक्टर काढायचं. मग असे आपण वरती आपण असा काढला बघा परपॅन्डिक्युलर बायसेक्टर. असे आर्क ड्रॉ केले आणि मग त्यातून परपॅन्डिक्युलर बायसेक्टर काढला. हा सेगमेंट होता PS होता बघा वरती.
ओके. तर त्याचा सपोर्ट घ्यायचा आहे. जर ॲप्ट्यूस अँगल असेल, ॲप्ट्यूस अँगल ट्रायंगल, ॲप्ट्यूस आहे बघा, हा ॲप्ट्यूस अँगल आहे. तर तसंच आहे म्हणून हा परपेंडिक्युलर बायसेक्टर जे जे कॉन्करंट आहेत हे सर्व आउटसाईडला येतील आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल तर इनसाईड द ट्रायंगल येतील. तर आता इथं मुलांना जे इंटरसेक्ट होतात हे ते कुठे होतात, हे परपेंडिक्युलर बायसेक्टर आउटसाईड द ट्रायंगल. ओके. असंच सेम वरच्याप्रमाणेच. ओके. पुढे जाऊया आपण. इथे मुलांना तुम्हाला अतिशय महत्त्वाचे स्टेप्स आहेत बघा, काही तुम्हाला प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत. कॉन्करंट परपेंडिक्युलर बायसेक्टर कसे असतात, कॉन्करंट असतात. त्याला काय म्हटलं तर सर्कम सेंटर असं म्हटलं जातं. व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर जे आहे ते आणि ते ज्या पॉईंटमध्ये येतात, म्हणजे पॉईंट जो आहे मुलांनो दिलेलं आहे बघा, देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स हा सर्कम सेंटर असतो. काय असतो हा? सर्कम सेंटर. परपेंडिक्युलर बायसेक्टरसाठी ते कॉन्करंट असतात. परपेंडिक्युलर बायसेक्टर फार महत्त्वाचे आहेत, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. तर हा एक टॉपिक फिलिंग द ब्लँकसाठी येऊ शकतो मुलांनो. आणि जे तुम्ही आता ऑब्झर्व केलं आत्ताच, आणि अँगल बायसेक्टर्स तुम्ही जे आता बघताय मुलांनो, हे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहेत आणि इथे तुमचे हा अँगल बायसेक्टर आहे सेकंड नंबरला. तर हे अँगल बायसेक्टर्स, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स इथे दाखवले बघा. हे बघा, हे बघूया आपण पहिले. तर हे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे जे ते हा जो पॉईंट आहे सी, तर सीला काय म्हणायचं, सर्कम सेंटर म्हणतात त्याला. ओके. आणि पुन्हा हा जो आहे अँगल बायसेक्टरचा बघा, अँगल बायसेक्टर बघू. आत्ताच आपण सर्व तयार केलेत पॉईंट्स. हा अँगल बायसेक्टर, हा जो इथे पॉईंट येतो तर सर्कल दिसतो बघा, सर्कलच्या बाहेर ट्रायंगल आहे. तर तेव्हा जो पॉईंट येतो आतमध्ये त्याला इन सेंटर असं म्हटलं जातं बघा. बघा इथे दिलेलं आहे, दाखवतो तुम्हाला. इथे बघा इन सेंटर. ते जे अँगल बायसेक्टर आहे ते कॉन्करंट आहेत बरोबर, पण इन सेंटर म्हणून ते इन सर्कल आहे बघा. हे इन सर्कल आणि हे सर्कम सर्कल आहे. सर्कम सर्कलसाठी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हा जो सी आहे तो सर्कम सेंटर म्हटलं जाईल. आणि ही जी डायग्रॅम आहे व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे बळानो, पुढे हे तुम्हाला युजफुल आहेत 9th-10thला. तर हा जो आय आहे तो आय इन सेंटर आहे, तर इन सर्कल काढलेलं आहे म्हणून. ओके. आता लक्षात आलं असेल तुमच्या. तर फिलिंग द ब्लँक्स महत्त्वाचे आहेत, लिहित चला. आता आपण एक्झरसाईज बघू. आपण इझी आहे बघा. एक्झरसाईजमध्ये तुम्हाला 5.3 तुम्हाला दिलेले आहे. आत्ताच वर सर्व काढले. समजा 5.3 तुम्ही सेगमेंट काढाल आणि त्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं तुम्हाला. असं पहिला असं तुम्ही आर्क काढाल. इथे समजा ए वर पॉईंट कंपास पॉईंटर ठेवून हे तुमचा असा आर्क येईल, इथं असा येईल. बीवर ठेवून तुमचा असा मोर दॅन हाफ घ्यायचा असं या बीच्या. ओके. तर असं तुम्ही तयार कराल. समजा अँगलसाठी तुम्ही ऑब्झर्व केलं तर 105. तर 105साठी तुम्ही अँगल बायसेक्टर कसा, तर पहिला अँगल 105 हा रे काढायचा तुम्ही. हा 105चा फॉर एक्झाम्पल एक रफ काढलेला आहे आणि त्याचा तुम्ही अँगल बायसेक्टर असा इथे पुन्हा पॉईंटिंग ठेवा. आत्ताच झालं बघा. इथे पुन्हा आतमध्ये तुम्ही असे आर्क काढाल आणि तुम्ही असं स्केलने व्यवस्थित जॉईंट करा. हे रफली काढले बघा तुम्हाला फटाफट समजण्यासाठी. ओके. बघा आलं लक्षात. आणखीन काय तुम्हाला समजा राईट अँगल ट्रायंगल दिलेलं आहे, एक एक बघूया अजून. तर राईट अँगल ट्रायंगलसाठी तुम्ही राईट अँगल ट्रायंगल काढायचा असा आणि त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्हाला काढायचं सांगितलं. तर हा प्रत्येकाचे परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर याचा हा येतो, याचा हा येतो, याचा परपेंडिक्युलर. ते इथे मला नॉर्मली तुम्ही जर डायग्राम काढलीत प्रत्येकाची तर तो ह्या हायपोटेनसवर ऑब्झर्व तुम्हाला मिळेल करायला. तुम्ही काढल्यानंतर क्लिक होईल बघा. हे असे परपेंडिक्युलर बायसेक्टर व्यवस्थित काढाल, हे असे वर असे, आणि मग तर तुम्ही प्रत्येक साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. लक्षात आलं का? मग पुन्हा दाखवतो. समजा ही राईट अँगल ट्रायंगल आहे, तर ह्या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा तुमचा असा येईल. ओके. तर तुम्ही हे अशा आर्क काढायचे आणि मगच तुम्ही असे लाईन काढायचे. प्रत्येकाचं असं तुम्हाला करायचं आहे. ह्या साईड ह्याचं पण तुम्हाला असं, ह्याचं पण तुम्हाला असं. इथे मुलांनो हे हायपोटेनसची तो येईल बघा. तो कोण, तर पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो आहे तो. ओके. बघा याप्रमाणेच तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आता मुलांनो डायग्राम्स ट्रायंगलच्या काढायच्या. तुम्हाला काय काय कंडिशन दिली आहे. तर फर्स्ट कंडिशनमध्ये तुम्हाला ट्रायंगलच्या 3 साईड्स तुम्हाला दिलेल्या आहेत. 3 साईड्स ज्या दिलेल्या आहेत त्याची आपण रफ डायग्राम बघू आता. हे बघा, हे तुम्हाला क्वेश्चन दिलेला हा तुम्हाला वरती आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा. तर XYZ समजा ज्या तिन्ही साईड म्हटल्यानंतर ही जी मोठी साईड आहे लार्जर ती खाली घ्या XY, मग Z वर येईल आणि मग तुम्ही ही रफ डायग्राम काढली. त्याच्याकडे फेअर डायग्राम आता बघू. हे रफ करतो. तर फेअर डायग्राम तुम्ही जर मुलांना ऑब्झर्व केलं तर एकदम इझी आहे बघा. तर फेअर डायग्राममध्ये तुम्हाला काय दिसतं, तर XY तुम्ही काढलात 6 सेंटीमीटर.
नंतर एक्सवर तुम्ही कंपासचा पॉईंटर ठेवून तुम्ही झेड असं तुम्ही झेड पॉईंट तयार करताय बघा. हा आर्क एक काढलात तुम्ही, डबल करू नका. असं वायवर कंपासचा पॉईंटर ठेवून तुम्ही हा दुसरा आर्क काढलात आणि मग तुम्ही असं हे जॉईंट केलं बघा. एकदम इझी आहे. आणि अशा रूपात तुमचा एक्स वाय झेड ट्रायंगल. हेच तुम्ही असं खाली पण काढू शकता, एक्स वाय डाऊनवर्ड डायरेक्शन आहे असं. इथे तुमचे असे आर्क येतील बळानो. ओके, आता पुढे जाऊया आपण बघा. रब केलं. आता पुढे मुलांनो ऑब्झर्व केलं तर असेच तुम्हाला डायग्राम्स दिलेले आहेत. हे सेम आता मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे तुम्हाला तिन्ही साईड्स तुम्हाला दिलेले आहेत. तर तुम्ही 3 साईड तुम्ही असं रब डायग्राम काढाल. ABC नाव असं वरून देऊ शकता, असं काही नाही. त्यात व्हॅल्यू पुटअप कराल आणि मग ह्या BC काढाल. नंतर इथे कंपासचा पॉईंटर ठेवून तुम्ही इथे आरकडे इथं पॉईंटर Cवर ठेवून इथं तुम्ही जे मेजर दिलं आहे तुम्ही असं जॉईन करा आणि ABC काढाल. ओके, आता पुढे जाऊया आणखीन बघा. आता तुम्हाला काय दिलेलं आहे तर 2 साईड्स दिलेले आहेत आणि 1 अँगल दिलेलं आहे बघा. 2 साईड्स आणि 1 अँगल असं तुम्हाला हेडिंग दिलेलं आहे. 2 साईड्स आणि 1 अँगल. तर याच्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एकदम इझी आहे मुलांनो. हे रब करतो बघा. जरा डायग्राम समोर घेऊया आपण. आत्ताच तुम्हाला सांगितलं की PQ बघा. क्वेश्चन बघा, पहिला क्वेश्चन तुम्हाला क्लिक होईल. तर PQ तुम्हाला दिले आहे, P अँगल दिले आहे, म्हणजे तुम्हाला बेसला घ्यायचा आहे तो, डोंट फॉरगेट. आणि PR तुम्हाला साईड दिलेली आहे. आता आपण ते डायग्रामकडे बघूया, दोन्ही डायग्राम बघूया, एक रफ आणि PR. पहिले रफ फार महत्त्वाचे. तर तुम्ही PQ पहिला काढताय. PQ बेसला का काढलं तुम्ही तर P हा तुमचा जो अँगल आहे तो तुम्हाला P जो आहे तो तुम्हाला बेसला घ्यायचा आहे. व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे. त्याच्यानंतर 5.5 तुम्ही स्केलनी काढलेलं आहे. नंतर तुम्हाला Pची तर प्रोट्रॅक्टर ठेवून तुम्ही असा तुम्हाला जो दिलेला अँगल आहे 50 डिग्री तो तुम्ही काढत आहात बघा. त्याच्यावर मी तुम्हाला ही फेअर ही जी रफ आहे ही रफ तुम्ही अशी काढताय. पहिले रफवर तुम्ही जर ऑब्झर्व केली तर ही तुम्ही अशी रफ काढताय. मग फेअर काय याच्याकडे रफकडे बघून PQ तुम्ही काढताय. नंतर ते प्रोट्रॅक्टर ठेवून तुम्ही ते 50चा अँगल करताय तुम्ही. आणि मग नंतर तुम्ही Pवर कंपास पॉईंटर ठेवून तुम्ही असा 5 सेंटीमीटरचं तुम्ही आर्क काढत आहात आणि मग तुम्ही कंपास हे तुम्ही स्केलने तुम्ही जॉईन करताय. ओके, असा तुमचा एक अँगल दिला असेल आणि 2 साईड दिल्या असतील अशा, तर तुम्ही तो ट्रायंगल तयार करता बघा. इझी आहे. पुढे जाऊया. तसंच तुम्ही डाऊनवर्ड डायरेक्शन करू शकता बघा. हे आता आणखीन पुढे तुम्हाला क्वेश्चन त्यांनी दिलेलं आहे. सिम्पल आहे बघा. तर क्वेश्चनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर M80. आता समजा रफली मी समजा M80 असं काढलेलं आहे, असंच काढलं बघा. तर ए जो अँगल आहे ए जो दिलेला आहे तो खाली यायला पाहिजे. मग 80 तुम्हाला 6 काय दिलेलं आहे, MA तुम्हाला 5.2 दिलेला आहे. आताच तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काढायचं आहे. सिम्पल आहे बघा. हे रफ मी केलेलं आहे, तसंच तुम्ही फेअर करू शकता. पुढे जाऊया आपण. आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर तुम्हाला 2 अँगल्स आणि 1 साईड तुम्हाला दिलेली असेल. 1 साईड हे बघा पुढे दिलेलं आहे 1 साईड. तर ते आपण आता बघूया. पुढे बघूया 1 साईड दिले बघा. तर इथे मुलांना पुन्हा रफ डायग्राम काढायचे आहे बघा. आता 2 अँगल्स मुलांना तुम्ही ऑब्झर्व केलं तर एकदम इझी. आणि 1 तुम्हाला साईड दिलेले आहे. तर 1 साईडमध्ये बघा 2 अँगल हा X दिलेला आहे, हा Y दिलेला आहे बघा. मिडल लेटर फार महत्त्वाचं आहे. 30 आहे, 100 आहे. आणि तुम्हाला YX जे तुम्हाला X आणि Y बघा हे अँगल तेच तुम्हाला साईड अशी दिलेलं आहे YX. ओके, तर YX तुम्ही 6 सेंटीमीटर पहिलं हे रफ काढता. हा तुमचा YZ म्हणजे हा तुमचा अँगल आहे 100. हा तुमचा 30चा अँगल आहे XZ. आणि अशा रूपात तुमचा ट्रायंगल. आता फेअर डायग्राम बघू आपण. फेअर डायग्राम बघा समोर घेऊया आपण. तर फेअर डायग्राममध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एकदम इझी आहे मुलांनो. तर पहिला आत्ता सांगितलं रफ डायग्रामकडे बघून YX तुम्ही काढताय. वायवर तुम्ही प्रोट्रॅक्टर ठेवून तुम्ही 100चा अँगल काढताय बघा. तुम्ही वायवर जेव्हा ठेवता तेव्हा तुम्ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने असं मेजर करता. राईट साईडला ठेवता, एक्सवर ठेवता प्रोट्रॅक्टर तेव्हा तुम्ही क्लॉकवाईज डायरेक्शनने मेजर करता. आणि हा तुम्ही XZ काढताय बघा तुम्ही अँगल म्हणजे हा रे काढताय म्हणजे अँगल बनवता तुम्ही 30चा आणि हा तुमचा 100चा. हे ॲटोमॅटिकली वर जॉईंट होतात बघा रे. आणि तुमचा टोटल हा ट्रायंगल तयार झाला XYZ. ओके, तर असं तुम्हाला सिम्पल आहेत मुलांनो. आता आपण आणखीन पुढे बघूया. असं तुम्हाला एक्झरसाईजला पण तुम्हाला दिलेत बघा. एक्झरसाईजला S80. तर सहज तुम्ही S80 म्हटल्यानंतर A आणि Tकडे बघा आणि तेच तुम्हाला S80 हे तुम्हाला साईड त्यांनी दिलं असेल. तर 80 तुम्ही असं काढताय, पहिला रफच करताय पहिली डायग्राम. A आणि T जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ॲप्टिव्स आहे, त्या पहिला काढून घ्या. आणि मग तुमचा 105 आहे तुमचा हा. आणि हा A किती आहे 45. S80 वर S असणार आहे तुमचा. आणि त्यानुसार तुम्ही पुढे डायग्राम रफ करणं तुम्ही फेअर करू शकता. 80 काढताय,
हा 45चा अँगल काढत आहे, हा 105चा काढतो आहे, ते आपोआप वर जॉईन होतात बघा. ओके, रब करतो याला. असंच तुम्हाला मिळानो आता राईट अँगल ट्रायंगलमध्ये तुम्हाला हायपोटेनस दिलेलं आहे बघा आणि वन साईड दिलेलं आहे. राईट अँगल ट्रायंगल काय काय तुम्हाला दिलेलं आहे तर हायपोटेनस आणि वन साईड दिलेलं आहे. तर आता आपण त्याच्याकडे ऑब्झर्व करूया, डायग्रामकडे पहिले बघूया. तुम्हाला हायपोटेनस 5 सेंटीमीटर दिलं आहे, LMN ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे. तर एकदम इझी आहे. LMN 90 दिलं आहे बघा तुम्हाला, 90 डिग्री. हे अतिशय महत्त्वाचं आहे, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. तर हायपोटेनस दिलं आहे बघा तुम्हाला 590 LMN दिलेलं आहे आणि MN तुम्हाला दिलेलं आहे. हे LMN तुम्ही असे डायग्राम काढताय, MN तुम्हाला दिलेलं आहे. LN बघा रब करतो पहिले. तर LN तुम्हाला हायपोटेनस दिलेलं आहे. बघूया पुन्हा एकदा. तर अशा रूपात एकदम इझी आहे बघा. पुन्हा आपण जरा ते डायग्राम समोर घेऊया आणि तुम्हाला फटाफट करता येईल बघा. तर रब डायग्राम फार महत्त्वाची आहे तुमची. MN फार महत्त्वाची आहे आणि LN तुम्हाला 5 सेंटी. जो हायपोटेनस कसं ओळखायचं तर राईट अँगलच्या अपोजिट जी साईड असते ते हायपोटेनस असते 5 सेंटीमीटर. तर रब डायग्रामकडे बघून तुम्ही बघा. पहिलं तुम्हाला एम हा राईट अँगल आहे, म्हणजे इथं तुम्ही राईट अँगल तुम्ही प्रोट्रॅक्टरने ड्रॉ करणार आहे डायरेक्ट 90. इकडून तुम्ही असं 90 मेजर, 90च आहे, मिडललाच आहे बरोबर सेंटरला. इथे तुम्ही कंपास एनचे तर कंपासचं टोक पॉइंटर ठेवून तुम्ही असं तुम्ही त्या ह्याच्यावर आर्क काढणार आहात आणि मग स्केलने तुम्ही जॉईंट करणार. ओके, इझी आहे बघा, एकदम इझी आहे. असेच तुम्हाला डायग्राम तुम्हाला इथं त्यांनी दिलेली आहे, ती बघूया आपण. इथे तुम्हाला असं हायपोटेनस देतील असं सांगू शकत नाही वर्ड, पण तरी पण आपण ए बघा, ए लेटर MAN, ए जो अँगल आहे तो फार महत्त्वाचा आहे, तो पहिला ऑब्झर्व करूया. असा डायग्राम राईट अँगल अशी रफली तुम्ही काढूनच घ्याल. हा ए जो आहे तो पहिला मांडतो. मग आता समजा असं लिहिलं MAN, तर बघा हा तुमचा ए आला. बाकी जे आहे AN जे आहे ते तुम्ही 8 सेंटीमीटर आहे. MN हा जो आहे तो 10 सेंटीमीटर आहे. आता जो राईट अँगल आहे त्याच्या अपोजिट साईड जी आहे ही बघा, ही तो हायपोटेनस असतो, म्हणजे हा तुमचा 10 सेंटीमीटर आला. मग AN काढाल तुम्ही, इथे एचे ते प्रोट्रॅक्टर ठेवून तुम्ही AM काढणार आहात. नंतर तुम्ही एनवर कंपासचा पॉइंटर ठेवून तुम्ही असं इथे आर्क काढाल आणि ते पट्टीने 10 सेंटीमीटरचा आर्क काढाल आणि स्केलने तुम्ही जॉईन कराल. ओके, बघा झालं, इझी आहे. तर मुलांनो आता पुढे काही कॉन्ग्रुएंट पार्ट दिलेले आहेत तुम्हाला 3. तर पहिला आहे कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय सांगतो बघा. तर डायग्राम्स बाजूला दिलेले आहेत, त्या पहिला बघून घेऊया आपण. हे कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं का म्हटलं होतं बाळांनो, तर इथे मुलांनो PQ आणि AB ह्यांची लेंथ सेम असते बघा. द सेगमेंट्स हॅविंग द सेम लेंथ, दॅट इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हटलं जातं. तर त्याच्या प्रॉपर्टीज आहेत मुलांनो. प्रॉपर्टीज इथे आता मुलांनो दिलेले आहेत. ही डेफिनेशन आत्ताच आपण वाचली की लेंथ इक्वल असते, दॅट इज नथिंग बट कॉन्ग्रुएंट सेगमेंट. प्रॉपर्टीमध्ये मुलांनो जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एकदम इझी आहे मुलांनो. बघूया प्रॉपर्टी. तर प्रॉपर्टी काय सांगते तर मुलांनो तिथे रायटिंग केलेच आहे, समोर बघा दिसतंय तुम्हाला. जर AB बघा, AB जर PQला कॉन्ग्रुएंट असेल तर PQ हा ABला असतो बघा, PQ हा ABला असतो. आलं लक्षात. फर्स्ट जर सेकंडला कॉन्ग्रुएंट असेल तर सेकंड हा फर्स्टला. ही पहिली प्रॉपर्टी आहे, व्हेरी मस्ट इम्पॉर्टंट आहे. सेकंड प्रॉपर्टी मुलांनो बघा, रब करतो, नीट लक्ष द्याल, समोर बघा. तर इथे मुलांनो तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे मुलांनो बघा AB म्हणजे फर्स्ट सेगमेंट सेकंडला कॉन्ग्रुएंट आहे, सेकंड हा थर्डला MNला कॉन्ग्रुएंट आहे बघा, PQ MNला. देन व्हॉट हॅपन्स मुलांनो, जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जो फर्स्ट आहे मुलांनो, हा जो फर्स्ट आहे AB तो तुमचा थर्डला कॉन्ग्रुएंट असेल. ओके, तर पुन्हा लक्षात घ्या, आत्ताच तुम्हाला मी ऐकवलं, पुन्हा लक्षात घ्या, जरा शॉर्टकट सांगतो पुन्हा एकदा. काय सांगितलं की फर्स्ट हा सेकंडला कॉन्ग्रुएंट आहे, सेकंड हा थर्डला आहे, तर फर्स्ट हा थर्डला कॉन्ग्रुएंट असतो. आता लक्षात आलं असेल बघा तुमच्या. आता आणखीन पुढे जाऊया आपण. तुम्हाला इथे डायग्राम दिलेले आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला कॉन्ग्रुएंट विचारले दिलेले बघा बाजूला. समजा फॉर एक्झाम्पल AB असेल तर त्याला कोण येऊ शकतो, DC येऊ शकतो. लक्षात, BC असेल तर कोण कॉन्ग्रुएंट येऊ शकतो, HG येऊ शकतो. असं तुम्हाला बाजूला डायग्राम दिले आहेत बघा इथे. हे फिलिंग द ब्लँक्स भरायचे आहेत बघा. EF आहे तर EFला कोण येऊ शकतो कॉन्ग्रुएंट, तर EFला तुम्ही कोण लिहू शकता बघा. EFला तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर GH लिहू शकता, हा लिहू शकता बघा. लक्षात, ॲन्सर पण चेक करायचे आहेत पाठीमध्ये, आणखीन तुम्हाला क्लिक होईल बघा. आणखीन तुम्हाला डिवायडरचा यूज करून तुम्हाला इथे मुलांनो समजा GD आहे, हा GDला कोण GM येऊ शकतो किंवा तुम्ही डिवायडरचा इथं डिवायडर ठेवा G आणि Dवर आणि तोच तुम्ही G आणि Rवर ठेवा. ते जर दोन्ही सेम आलेले तर ते कॉन्ग्रुएंट असते मुलांनो. असा GN आहे, GNला तसाच कोण आहे तेवढ्या लेंथचा, तर तसा ऑब्झर्वेशनही नाही कळणार.
तर तुम्ही डिवायडर ठेवा, जी सी पण असू शकतो का आणखीन असू शकतो बळवण्याच्यातला, तर त्यानुसार तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. हा तुम्हाला खास होमवर्क आहे बघा. पुढे आणखीन आपण मुलांना ऑब्झर्व केलं तर जसे कॉन्ग्रुएंट सेगमेंट आहेत तसे तुमचे कॉन्ग्रुएंट अँगल पण आहेत. आता कॉन्ग्रुएंट अँगल कधी म्हटलं जातं की ज्यांचे मेजर सेम असतात त्याला कॉन्ग्रुएंट अँगल असं म्हटलं जातं. आणि त्याचे पुन्हा प्रॉपर्टीज आहेत बघा, इथे इक्वल मेजर त्यांनी दिलेलं आहे, इक्वल मेजर असणार आहे दॅट इज कॉन्ग्रुएंट अँगल. आणि त्याचे प्रॉपर्टीज पण त्यांनी खाली दिलेले आहेत. ते प्रॉपर्टी बघू आपण, एकदम इझी आहे बघा बाळांनो. तर प्रॉपर्टी काय सांगतो, एकदम इझी आहे. जर फर्स्ट एम बघा, मधला मिडल लेटर बघा, एम हा वायला कॉन्ग्रुएंट असेल, वाय मिडल लेटर, तर वाय जो म्हणजे फर्स्ट हा सेकंडला कॉन्ग्रुएंट असेल तर सेकंड मुलांनो फर्स्टला कॉन्ग्रुएंट असतो, फर्स्ट सेकंडला कॉन्ग्रुएंट असेल तर सेकंड फर्स्टला असतो. ही तुमची फर्स्ट प्रॉपर्टी आहे. रब करतो. सेकंड प्रॉपर्टी मुलांनो तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एकदम इझी आहे मुलांनो. बघा, तर एम म्हणजे फर्स्ट अँगल जर बीला कॉन्ग्रुएंट आहे आणि बी जो आहे, बी हा थर्ड अँगल वायला कॉन्ग्रुएंट आहे, तर फर्स्ट एम जो आहे तो तुमचा वायला कॉन्ग्रुएंट असेल. असं तुम्हाला इथे बाजूला पण मांडलेलं आहे बघा, आलं लक्षात बघा. आत्ताच सांगितलं तुम्हाला की जो फर्स्ट जो एम आहे तो वायला थर्डला पण कॉन्ग्रुएंट असेल. ओके. आणि याच्या बेसवर तुम्ही काही ऑब्झर्वेशन करू शकता, एकदम इझी आहे मुलांनो. तर आता लक्षात आलं असेल तुमच्या. तर काही तुम्हाला प्रॉब्लेम्स दिले आहेत बघा. असेच तुम्हाला प्रॅक्टिस सेट 7 तुम्हाला कॉन्ग्रुएंट अँगल त्याचं मेजर सेम आहे यात पण तुम्ही बघू शकता बाळांनो की हा अँगल बायसेक्टर म्हटल्यानंतर हा जो असेल तेवढाच हा असेल असं काढू शकता तुम्ही. लक्षात एकदम इझी आहेत मुलांनो. काही त्याच्या बेसवर तुम्ही सहज म्हणजे दोन्ही कॉन्ग्रुएंट तुमचे हे येऊ शकतात आणि त्याच्या बेसवर आणखीन तुम्ही सॉल्व करू शकता. म्हणजे हे तुमचे स्प्लिटिंग करू शकता. म्हणजे हा तुमचा 45 झाला, मग हा पूर्ण 45 म्हणजे हा 30 आहे, तर हा तुमचा किती आहे ते मायनस तुम्ही करू शकता. इझी आहे बघा. आता कॉन्ग्रुएंट सर्कल कसं काय सांगणार तुम्ही, तर बघा मुलांनो, हे पहिले सर्कल तुम्हाला दिसते की ज्याची रेडियस 1 सेंटीमीटर आहे आणि दुसरा सर्कल पण दिसतो बाळांनो. बघा, सेकंड सर्कल तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर त्याची रेडियस 2 सेंटीमीटर आहे आणि ही याची 1 सेंटीमीटर आहे. तर हे कॉन्ग्रुएंट नसणार कारण रेडियस डिफरंट आहे. ओके. पण हे जे तुमचं फर्स्ट सर्कल आहे बघा, पुन्हा ऑब्झर्व करा, हे तुमचं फर्स्ट सर्कल आहे आणि रब करतो आणि हे तुमचं सेकंड सर्कल आहे बघा मुलांनो, हे तुमचं सेकंड सर्कल आहे. त्याची रेडियस सेम आहे आणि म्हणून हे फर्स्ट आणि सेकंड तुम्ही जर ऑब्झर्व केलं हे तुमचं फर्स्ट सर्कल आलं लक्षात, हे तुमचं फर्स्ट आणि हे तुमचं थर्ड हे तुमचे कॉन्ग्रुएंट असतील का, तर त्यांची रेडियस सेम आहे मुलांनो. फर्स्ट ए आणि सी कॉन्ग्रुएंट असणार आहेत. तर आता त्याची डेफिनेशन मुलांनो बघूया की ज्यांची रेडियस सेम असते, जे सर्कलची रेडियस सेम आहे, रेडियस सिंग्युलर आहे आणि रेडियस प्लुरल आहे, तर रेडियस सेम आहे, कॉन्ग्रुएंट आहे, इक्वल आहे, दॅट इज नथिंग बट ते त्यांना कॉन्ग्रुएंट सर्कल तुम्ही असं म्हणणार आहात. ओके. किंवा कॉन्ग्रुएंट सर्कल ते जे कोइन्साइड होतात एकमेकाला, सर्कल्स विच कोइन्साइड इच अदर बघा, एक्झॅक्टली कोइन्साइड होतात, एकावर एक कोइन्साइड होतात बघा असे, ते पण तुम्ही कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणू शकता. म्हणजे जो सेंटर आहे तो कॉमन असतो, त्यांचा एकत्रित सेंटर असतो त्याला लक्षात. तर कॉन्सेंट्रिक असंही म्हटलं जातं. कीप इन युअर माइंड, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट टर्म आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सिम्पल टॉपिक्स आहेत बघा, याचं तुम्ही होमवर्क करत राहा. हे जे बॉक्समध्ये टॉपिक आहेत ते व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे फिलिंग द ब्लँक्ससाठी इज कॉल्ड कॉन्ग्रुएंट सर्कल. ओके. थँक्स. बघा मुलांनो, आता